जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर मी विजय कदम. बघा, आपण आत्तापर्यंत 11 लेक्चर्स बघितलेले आहेत. एकदम व्यवस्थित आपण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये आढावा घेत आहोत. बघा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत की जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात, ज्याच्यावरती प्रश्न, ते मी टॉपिक्स कव्हर करत आणलेलेच आहेत बघा महाराष्ट्राच्या भूगोलच्या बाबतीमध्ये. आता त्याच्या पुढचाच टप्पा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, आता या लेक्चरमध्ये आपण थोडं काय करू की महाराष्ट्रामध्ये जे जलविद्युत केंद्र आहेत ना, या महाराष्ट्रामधील जलविद्युत केंद्रांच्या बाबतीमध्ये थोडक्यात म्हणजे जिल्हावार कोठे कोठे जलविद्युत केंद्र आहेत त्यांच्याविषयी आपण एक आढावा बघणार आहोत या लेक्चरमध्ये. बघा, पहिल्यांदा सुरुवात करत असताना मी पालघर जिल्ह्यापासून करेल. बघा, मी तो नकाशाच्या आधारावरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता जर आपण पालघर जिल्हा विचारात घेतला, मी वाटल्यास ब्लँक नकाशा नाही, हाच नकाशा घेतो, तुम्हाला दिसेल, काय दिसण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. जर पालघर जिल्हा घेतला, या पालघर जिल्ह्यामध्ये सूर्या, आता सूर्या नदी आपण बघितलेली होती, पालघर जिल्ह्यामध्ये आहे. तर या सूर्या नदीवरती बघा जलविद्युत प्रकल्प आहे. किती मेगावॅटचा आहे तो? 6 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प पालघर जिल्ह्यामधील सूर्या या नदीवरती आहे. नंतर आपण ठाणे जिल्हा बघितला, तर ठाणे जिल्ह्यामधील भातसा जी नदी आहे, या भातसा नदीवरती 15 मेगावॅटचा काय तर जलविद्युत प्रकल्प आहे. 15 मेगावॅटचा आहे, हा 15 मेगावॅटचा आहे. आपण काय बघत आहोत? बघा, महाराष्ट्र राज्यामधील जल विद्युत प्रकल्प बघत आहे. विद्युत प्रकल्प हे लक्षात ठेवा. ओके, आपण एकदम शांत पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, नंतर आपण जर नाशिक जिल्ह्यामध्ये गेलो, आता हा नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 4 काय आहे तर हे जलविद्युत प्रकल्प आहेत, जलविद्युत केंद्र आहेत मी म्हणेल. आता नाशिक जिल्ह्यांचे 4ही बघा, मी इथून असा ॲरो काढून इथं लिहितो. बघा, पहिला जो नाशिक जिल्ह्यामधला आहे, एक मिनिट, इथं लिहितो. बघा, पहिला जो नाशिक जिल्ह्यामधला आहे तो आहे वैतरणा नदीवरचा आहे. ॲक्च्युली वैतरणा नदी जी आहे इकडे खाली जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते, तर वैतरणा नदीवरती आहे. दुसरा जो नाशिक जिल्ह्यामधला प्रकल्प जो आहे किंवा केंद्र जे आहे ते करंजवन या ठिकाणी आहे. वैतरणा नदीवरती जो आहे तो 1.5 मेगावॅटचा प्रकल्प आहे, 1.5 मेगावॅटचा प्रकल्प आहे. करंजवे या ठिकाणी 3 मेगावॅटचा प्रकल्प आहे, 3 मेगावॅटचा प्रकल्प आहे. नंतर 3 नंबरला मी म्हणजे दारणा जलविद्युत केंद्र जे आहे, हे दारणा जलविद्युत केंद्र 5 मेगावॅटचं आहे. बघा, 5 मेगावॅटचं हे जलविद्युत केंद्र आहे. आणि 4th नंबरला जे आहे ते गौतमी नदीवरती आहे. बघा, गौतमी गोदावरी नदी जी आहे, गोदावरी याच्यावरती जलविद्युत प्रकल्प आहे, तो आहे 1.2 मेगावॅटचा. हे नाशिक जिल्ह्यामधले काय आहे तर हे प्रकल्प आहेत किंवा हे जलविद्युत केंद्र आहेत. लक्षात घ्या, सेंटर्स आहेत, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचे सेंटर्स वगैरे आहेत. तर या नाशिक जिल्ह्यामधले हे आहेत. आपण ठाणे बघितला, पालघर बघितला, नाशिक जिल्हा बघितला. आता थोडं आपण रायगड जिल्ह्यामध्ये जाऊ. बघा, आता रायगड जिल्ह्यामध्ये कोणते कोणते आहेत बघा, पेन चेंज करतो, लक्ष द्या, जे मी शिकवतो ना त्याच्याकडे लक्ष द्या. हे क्वेश्चन येणारे काय आहे तर मुद्दे आहेत. बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला जो आहे तो खोपोलीचा प्रकल्प, खोपोलीचा आहे. ठीक आहे, किती मेगावॅटचा आहे खोपोलीचा? तर 72 मेगावॅटचा खोपोलीचा प्रकल्प आहे, जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये. नंतर दुसरा जो आहे तो भिवपुरीचा प्रकल्प आहे. भिवपुरीचा प्रकल्प किती मेगावॅटचा आहे तर 75 मेगावॅटचा भिवपुरीचा प्रकल्प आहे, 75 मेगावॅटचा आहे. रायगड जिल्ह्याबद्दल बोलतोय मी, 2 नंबरचा. तिसरा जो आहे रायगड जिल्ह्यामधला तो डोळवहाळ आहे. बघा, डोळवहाळ हा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामधील आहे आणि हा 2 मेगावॅटचा आहे, 2 मेगावॅटचा आहे. आणि 4था जलविद्युत प्रकल्प जो आहे तो रायगड जिल्ह्यामधील तो भीरा जलविद्युत प्रकल्प आहे. हा 300 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. हे 4 प्रकल्प जे आहेत किंवा 4 केंद्र आहेत, जलविद्युत केंद्र जे आहेत, हे महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यामधले आहेत. बघा, ओके. आता तिथून आपण सातारा जिल्ह्यामध्ये येऊ. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये कोणते कोणते आहेत? बघा, पेन चेंज केलेला आहे मी, ॲरो करतो ना त्याच्याकडे लक्ष द्या. सातारा जिल्ह्यामध्ये पहिला जो आहे तो आहे कन्हेर जलविद्युत केंद्र. कन्हेर जलविद्युत केंद्र किती मेगावॅटचं आहे? 4 मेगावॅटचं हे जलविद्युत केंद्र आहे, 4 मेगावॅटचं. दुसरं जे आहे सातारा जिल्ह्यामधील धोमचा आहे, हा किती आहे तर 2 मेगावॅटचा प्रकल्प आहे. नंतर सातारा जिल्ह्यामधील तिसरं जे म्हणेल की यवतेश्वर
यवतेश्वर. यवतेश्वर पण आहे आणि यवतेश्वर किती मेगावॅटचं आहे तर 0.75 मेगावॅटचं आहे बघा. जलविद्युत केंद्र जे आहे ते 0.75 मेगावॅटचं आहे. तिथून आपण थोडं इकडं आलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठले कुठले आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला जो आहे तो आहे देवगडचा 1.5 मेगावॅटचा प्रकल्प आहे. देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती आहे तर 1.5 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. 2 नंबरला आहे, त्याचं नाव आहे बघा तेरवनमेढे. हा जलविद्युत केंद्र आहे बघा. हे जलविद्युत केंद्र 0.5 मेगावॅटचं हे जलविद्युत केंद्र आहे. हे कुठल्या जिल्ह्यामधलं मी म्हणलं? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीमध्ये. आता तसंच मी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाते बघा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठले कुठले आहेत इथं बघा, मी ॲरो दाखवतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला जो आहे तो राधानगरी जलविद्युत केंद्र जे आहे ते 4.8 मेगावॅटचं आहे. 4.8 मेगावॅटचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे ते दूधगंगा. हा जलविद्युत प्रकल्प किती मेगावॅटचा आहे तर हा 24 मेगावॅटचा आहे. दूधगंगाचा जो आहे तो 24 मेगावॅटचा आहे. नंतर तिसरा जो आहे तो वारणा हा जलविद्युत प्रकल्प जो आहे तो 16 मेगावॅटचा आहे. 16 मेगावॅटचा आहे. नंतर चौथा जो जलविद्युत प्रकल्प इथं देण्यात आलेला आहे तो घटप्रभाचा आहे. तर घटप्रभाचा हा जलविद्युत प्रकल्प किती मेगावॅटचा आहे तर 8 मेगावॅटचा हा काहीतरी प्रकल्प आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे कोल्हापूर जिल्ह्यामधले जलविद्युत प्रकल्प आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे तर पुणे जिल्हा बघायचा आहे. आता मी पुणे जिल्ह्याचं काय करेल बघा, इथून थोडं मी इथलं जे आहे बघा रायगड जिल्ह्यातलं थोडं खोडेल, म्हणजे इथून पुसून काढेल, इरेज करेल आणि सातारा जिल्ह्यातलं इरेज केलं. आपण बघितले रायगड जिल्हा, सातारा जिल्हा व्यवस्थित बघितले. आता पुणे जिल्हा बघायचा आहे, त्यामुळे मला हे इरेज करावं लागेल. आता मी काढतोय बघा नकाशाच्या आधारावरती आपण समजून घेतलं ना, पटकन लक्षात राहतं बघा, अजिबात विसरत नाहीये हे. आता आपण कुठे यायचं आहे तर इथं यायचं आहे पुणे जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये. पुणे जिल्ह्यामधले कुठले कुठले जलविद्युत केंद्र आहेत ते आपल्याला बघायचे आहेत बघा. पुणे जिल्ह्यामध्ये पहिला जो आहे इथून लिहितो बघा, भाटघर आहे. भाटघरचा जलविद्युत प्रकल्प केंद्र आहे, जलविद्युत केंद्र आहे. किती? 16 मेगावॅटचा आहे. 16 मेगावॅट. प्रकल्प केंद्र एकच, म्हणजे केंद्र व्हायचा अगोदर तो प्रकल्पच होता. भाटघर आहे. नंतर दुसरा आहे ते पवना आहे. पवना किती? 10 मेगावॅटचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला जे आहे खडकवसला आहे. खडकवसला या ठिकाणी बघा एनडीएचं हेडक्वार्टर आहे, एनडीएचं ट्रेनिंग सेंटर आहे बघा खडकवसला. तर हे 16 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे, 16 मेगावॅटचा. नंतर 4th नंबरला जे आहे ते आहे माणिकडोह, 6 मेगावॅटचा. माणिकडोह हा 6 मेगावॅटचा प्रकल्प आहे, म्हणजेच केंद्र आहे 6 मेगावॅटचं. नंतर 5th नंबरला जे आहे ते नीरावीर हा किती मेगावॅटचा आहे तर 4.8 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. 4.8 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत की जे खूप इम्पॉर्टंट आहेत, विचारले जाऊ शकतात. आपण पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये बघितलं. आता थोडं औरंगाबादच्या बाबतीमध्ये बघायचं असेल तर बघा इथलं मी थोडं नाशिक जिल्ह्यामधलं थोडं खोडतोय, म्हणजे इरेज करत आहे. नाशिक जिल्ह्यामधलं औरंगाबादमध्ये कुठला आहे तर औरंगाबादमध्ये जायकवाडी जो आहे हा जायकवाडी 12 मेगावॅटचा आहे बघा. जायकवाडी गोदावरी नदीवरती आहे ना. जायकवाडी हा 12 मेगावॅटचा जलविद्युत केंद्र आहे, 12 मेगावॅटचा. नंतर अमरावतीमध्ये आपण आलो तर अमरावतीमध्ये कोणतं आहे तर अमरावतीमध्ये आहे ते शहानूर हे जे अमरावतीमधलं आहे 0.75 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे, किंवा 0.75 मेगावॅटचं हे जलविद्युत केंद्र आहे. नंतर आपण अकोल्यामध्ये गेलो तर अकोल्यामध्ये बघा, हा अकोला कुठे आहे बघा इथं, हा अकोल्यामध्ये कोणतं आहे तर वान हे जलविद्युत केंद्र आहे. किती मेगावॅटचं आहे तर हे 1.5 मेगावॅटचं आहे. वान अकोल्यामध्ये आहे. 1.5 मेगावॅटचा हा काय आहे तर प्रकल्प आहे, किंवा 1.5 मेगावॅटचं हे केंद्र आहे. त्याच्यानंतर आपण जायचं आहे नागपूरमध्ये बघा. नागपूरमध्ये किती आहेत, कोणतं आहे तर पेंचचं आहे. पेंच कामठी म्हटलं जातं, पेंच कामठी. तर हे किती मेगावॅटचं आहे, हे 4.4 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडं इकडे येऊ खाली,
नगर साईडला येऊ बघा, नगर अहमदनगरकडे येऊ. आता अहमदनगरकडे आलोय तर आपल्याला हे पुण्याचं थोडं पुसावं लागेल, इथून काढावं लागेल. ठीक आहे, मी काढतो बघा इथून. इथलं इथंच क्लिअर कट समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे की कुठे कुठे कुठले कुठले जलविद्युत प्रकल्प आहे, कारण जोड्या लावायला जिल्ह्याला धरून विचारलं जाऊ शकतं. सो आपण चुकायचं नाही अजिबात, आपली पूर्ण क्षमता लावायची आहे. पेपर हा जो आहे तो पूर्णपणे पास होण्यासाठी ना पूर्ण क्षमता लावायची आहे आणि मी तुम्हाला त्याच्यासाठीच मदत करत आहे बघा. आता अहमदनगरमध्ये म्हटलं तर पहिला जो आहे तो भंडारदरा, हे अहमदनगरमधील आहे जलविद्युत केंद्र. 12 मेगावॅटचं हे जलविद्युत केंद्र आहे. 2 नंबरला अहमदनगरमध्ये येत आहे ते निळवडे. निळवडे हे किती मेगावॅटचं आहे तर 7 मेगावॅटचा हा निळवडे आहे. आणि 3 नंबरचा जो आहे तो आहे एलदरी. एलदरी हा किती मेगावॅटचा आहे तर 22 मेगावॅटचा हा अहमदनगरमधील जलविद्युत केंद्र आहे. हे अहमदनगरच्या बाबतीमध्ये, सॉरी अहमदनगरमध्ये एलदरी नाहीये तर एलदरी परभणीमध्ये आहे. थोडं चुकीचं झालं, मी पुन्हा सांगतो बघा. नगरमध्ये भंडारदरा आहे आणि निळवडे आहे आणि एलदरी जे आहे ते परभणीमध्ये आहे बघा. पेन चेंज करतो बघा, परभणी ते दिसते ना, परभणीमध्ये एलदरे 22 मेगावॅटचा परभणीमध्ये आहे बघा एलदरी. ओके ओके, इथे परभणी दिसते बघा, ही परभणी आहे. जगात भारी आपली परभणी. ठीक आहे, ओके पुढे या. बीडमध्ये येऊया आता. बीडमध्ये आहे ते माजल गाव आहे बघा. बीडमध्ये पेन चेंज करतो बघा इथं. बीडमध्ये आहे ते माजल गाव, बीडमध्ये आहे. हा जलविद्युत केंद्र आहे बघा. किती आहे ते 2.25 मेगावॅटचा आहे, म्हणजेच 2.25 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. आणि सोलापूरमध्ये गेला तर उजनी आहे बघा, उजनी सोलापूरमध्ये आहे. 12 मेगावॅटचा हा काय तर केंद्र आहे सोलापूरमधील हे उजनी. ठीक आहे, तर मला वाटतंय बऱ्यापैकी आपण जे जलविद्युत केंद्र आहेत महाराष्ट्रामधली ती कव्हर केलेली आहेत. आता जर आपण थोडं संयुक्त प्रकल्प बघितले, जलविद्युत केंद्र बघितली तर संयुक्त कोणते आहे तर एक नर्मदा सरोवर जे आहे हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या संदर्भात आहे बघा. संयुक्त प्रकल्प जर आपण बघितला तर नर्मदा सरोवरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र गुजरात आहे. आणि पेंचचं जे आहे नागपूर म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये हे आहे बघा. आता जे नर्मदाचं जे आहे नर्मदा सरोवर बघा इथं लिहितो. नर्मदा सरोवर जे आहे हे नर्मदा सरोवर किती मेगावॅटचं आहे तर नर्मदा सरोवर जे आहे ते 1450 मेगावॅटचं आहे. आणि हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे. गुजरात या 2 राज्यांच्या मधला हा संयुक्त प्रकल्प आहे. आणि दुसरं जे आहे ते पेंच जे आहे हे पेंच नागपूरमध्ये तर आहेच, हे नागपूरमध्ये आहे, पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधला हा प्रकल्प आहे. आणि हा किती मेगावॅटचा तर 160 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे, किंवा 160 मेगावॅटचं हे काय तर जलविद्युत केंद्र आहे. बस हे इम्पॉर्टंट पॉईंट झाले आपल्याला जलविद्युत केंद्राच्या बाबतीमध्ये की ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारला जाऊ शकतो बघा. आता थोडं काय करायचं होतं तर अपारंपरिक ज्या ऊर्जा आहेत या अपारंपरिक ऊर्जांच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडा आढावा घ्यायचा आहे. इथं लिहितो बघा अपारंपरिक ऊर्जा. आता अपारंपरिक ऊर्जा कोणती कोणती आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघायची. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे पवन ऊर्जा असेल, सोलार एनर्जी असेल, ठीक आहे, सौर ऊर्जा वगैरे आहे, जिओथर्मल एनर्जी, ही अपारंपरिक ऊर्जामध्ये येतात. आपण ऑलरेडी हे बघितलेलं होतं बघा. आता अपारंपरिक ऊर्जेचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यापासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. प्रदूषण होत नाही बघा. आता बघा पवन ऊर्जा, पवनचक्की लावली, प्रदूषण व्हायचा काय प्रश्न आहे का नाही, म्हणजेच प्रदूषण होत नाही बघा. ठीक आहे, हा मुद्दा झाला. नंतर जर आपण एक आकडेवारी बघितली तर साधारणतः 5000 मेगावॅट जी वीज निर्मिती जी आहे या अपारंपरिक ऊर्जांच्या मार्फत केली जाते बघा. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये फक्त मी बोललो 5000 मेगावॅट वीज निर्मिती, म्हणजे बी ॲक्युरेट जर म्हटलं तर 4786 मेगावॅट जे आहे ही 2018-19ची आकडेवारी आहे. थोडं याच्यामध्ये चेंज पण होऊ शकतो बघा. ठीक आहे, आता आशिया खंडातील पहिला जो पवन ऊर्जाचा जो प्रकल्प आहे तो पवन ऊर्जाचा प्रकल्प 1985 सालचा आहे बघा. 1985 सालीमध्ये आशिया खंडात पहिला जो पवन ऊर्जाचा प्रकल्प आहे, फर्स्ट पवन ऊर्जा प्रकल्प जो आहे तर हा प्रकल्प कुठले तर गुजरात राज्यामधील मांडवी या ठिकाणचा आहे. मांडवी कुठलं राज्य तर गुजरात राज्यामधला आशिया खंडातला पहिला आहे बघा. याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग आशिया खंडातला तर आहेच, मग महाराष्ट्रातला कधीचा आहे तर महाराष्ट्रामधला पहिला जो आहे तो जामसंडेचा आहे.
जामसंडे कुठं आहे तर जामसंडे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, दुर्ग जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणचा पहिला प्रकल्प आहे का महाराष्ट्रामधला, हा ॲक्च्युली 1994 सालचा आहे बघा. जामसंडेचा प्रकल्प पहिला महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प आहे बघा. आता थोडं या पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये एक थोडक्यात आढावा कळला की आता बघा ही एक पवनची खायचा जो पिलर आहे, वरती काय आहे तर या पात्या आहेत, या पात्या फिरतात आणि या पात्यांच्या मार्फत काय केलं जातं. आता ही हवा येते बघा. आता हवा जी आहे साधारणतः हवेचं स्पीड 16 km/h ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पवन ऊर्जा लावली जाते. हे पण एक सायंटिफिक माहिती असून दे. आता इथं पवन ऊर्जा लावलेली आहे, मग इथं काय केलं जातं, या पवन ऊर्जेची ही पंख वगैरे आहेत बघा, पवनचक्कीचे पंख आहेत, त्या पंखाच्या आतल्या साईडला बघा, इकडच्या साईडला इथं बघा मी काढतो एकच, ठीक आहे. तर हे जे फिरणारे पाते आहेत, मग पाते हवेच्या मार्फत फिरतात. पाते हवेच्या मार्फत फिरल्यानंतर आतमध्ये काय बसवलं जातं, जनरेटर बसवले जातात. तर जनरेटरमधले जे काय आतले डिव्हाइस जे वगैरे आहेत ते फिरतात, एडी करंट तयार होतो आणि त्याच्यातून जी इलेक्ट्रिसिटी तयार होते बघा, ती इलेक्ट्रिसिटी काय केली जाते तर इथं खायच्या साईडला, आता पवन ऊर्जेच्या खायच्या साईडला काय केलं जातं तर स्टोरेज हाऊस असते. या स्टोरेज हाऊसमध्ये ती इलेक्ट्रिसिटी स्टोअर केली जाते आणि तिथून ती समजा महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्ड जो आहे MSCBला ट्रान्सफर केली जाते. तर अशा प्रकारे सिंपलमध्ये काय होते तर पवन ऊर्जेच्या मार्फत काय केलं तर इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते बघा. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण नकाशाच्या आधारावरती बघितलं तर कोणत्या कोणत्या ठिकाणी बाबा पवन ऊर्जेचे काय आहेत तर म्हणजे केंद्र वगैरे आहेत पवन ऊर्जेच्या बाबतीमधील, ते आपण थोडं बघू बघा. आपण महाराष्ट्राचा नकाशा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये इथे येऊ बघा. या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आलो आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं, पुण्यामध्ये बघितलं तर पुण्यामध्ये आंध्रलेख ठिकाण आहे बघा. पुण्यामधील आंध्रलेख ठिकाण आहे, पुण्यामधील आंध्रलेख, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा सांगली जिल्ह्यामधील बघा धाळगाव, नंतर जत या ठिकाणी येत आहे बघा, सांगली, धाळगाव आणि जत सांगली जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं सिंधुदुर्गमध्ये आलं तर सिंधुदुर्गमध्ये आपल्याला जमसंडे आणि विजयदुर्ग आहे, जमसंडे आणि विजयदुर्ग या ठिकाणी आहेत बघा पवन ऊर्जेचे जे काही केंद्र आहेत ते. त्याच्यानंतर इकडं आपण आलो तर नगर जिल्ह्यामध्ये येऊ बघा. नगर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहे तर नगर जिल्ह्यामध्ये सुपा आणि खांडके, सुपा आणि या ठिकाणी आहे बघा नगर जिल्ह्यामध्ये आहेत, ओके. त्याच्यानंतर पुणे आपण बघितलं आंध्रलेख आहे. धुळ्यामध्ये आहे ते ब्रह्मणवेळ आहे, ब्रह्मणवेळ या ठिकाणी आहे बघा, धुळ्यामध्ये आहे, ओके. त्याच्यानंतर मी म्हणेल की नंदुरबारमध्ये चकला हे नंदुरबारमध्ये आहे बघा, ठीक आहे. नंतर अकोल्यामध्ये खिविरे आहे, खिविरे अकोल्यामध्ये आहे, ओके. म्हणजे बऱ्यापैकी आपण काय केलं तर इथं कोणत्या कोणत्या ठिकाणी पवन ऊर्जा केंद्र आहेत ते पण इथं नकाशाच्या आधारावरती आपण बघितलेले आहेत. आता सोलार एनर्जीच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती बघूया. आता सोलार एनर्जी काय असते बघा, आपल्याला माहिती आहे की सोलार पॅनेल असतात. आता हे एक सोलार पॅनेल आहे, या सोलार पॅनेलवरती काय होतं, सोलार एनर्जी म्हणजे सूर्यकिरण पडतात. सूर्यकिरण पडल्यानंतर त्याच्या आतमध्ये जे पाणी वगैरे असेल ते तापतं, पाणी तापल्यानंतर स्टीम तयार होते. स्टीमच्या मार्फत आतमध्ये टर्बाईन वगैरे असेल तर छोटंसं टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईनमुळे ते टर्बाईन इलेक्ट्रिकल जनरेटरला कनेक्ट केलं जातं. जनरेटरच्या मार्फत काय केली जाते, इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते आणि ती इलेक्ट्रिसिटी जी आहे ती स्टोअर हाऊसमध्ये स्टोअर केली जाते किंवा ती डायरेक्टली MSCBला ट्रान्सफर केली जाते. सिंपल अशा प्रकारे काय तर सोलार एनर्जीचा वापर केला जातो. आता राज्यामध्ये इथं लिहितो बघा सोलार एनर्जी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो सौर ऊर्जा, वाटल्यास मराठीत पण लिहितो सौर ऊर्जा. आता सोलार एनर्जीच्या बाबतीमध्ये मी काय म्हणलेलं आहे की एक सिंपल पद्धतीने काम कसं होतं ते आपण समजून घेतलं. आता महाराष्ट्रामधला जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सोलार एनर्जीची जी काही क्षमता आहे जी 1419 मेगावॅटची क्षमता आहे, म्हणजे आजच्या घडीला आहे. पण ही क्षमता जास्तीत जास्त वाढवली जाऊ शकते बघा. आणि सगळ्यात जास्त सोलार एनर्जी जी आहे, या सोलार एनर्जीची निर्मिती करणारा जो जिल्हा आहे तो धुळे जिल्हा आहे बघा. धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोलार एनर्जीची निर्मिती केली जाते बघा. आता बघा पूर्ण भारतामध्ये विचार केला मी, सेकंड पॉईंट आहे सोलार एनर्जीचा, पूर्ण भारतामध्ये विचार केला तर सगळ्यात जास्त सोलार एनर्जी निर्माण करणारी राज्य कोणती कोणती आहेत की जिथे जास्त काय होतं तर सोलार एनर्जी निर्माण केली जाते, प्रोड्यूस केली जाते बघा. पहिलं राज्य जे आहे ते कर्नाटक आहे बघा. कर्नाटका हे राज्य आहे फर्स्ट, कर्नाटका
हे जे राज्य आहे या राज्याच्या मार्फत 7575 मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते बघा सोलार एनर्जीच्या मार्फत. 2 नंबरला जे राज्य आहे ते तेलंगणा आहे. तेलंगणा, एक मिनिट पेनाला प्रॉब्लेम येतो. तेलंगणा 2 नंबरचं राज्य आहे. 6297 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते बघा तेलंगणा राज्याच्या बाबतीमध्ये आहे. नंतर 3 नंबरला जे आहे ते राजस्थान आहे. राजस्थान जे आहे 4633 मेगावॅट सोलार एनर्जीची वीज निर्मिती केली जाते बघा राजस्थानमध्ये. 4 नंबरला आंध्र प्रदेश आहे. आंध्रा 4th नंबरला आहे. आंध्रामध्ये किती केली जाते तर 4545 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. 5 नंबरला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये आकडा आहे तो 2206 मेगावॅट आहे. म्हणजे 1419 जो पाठीमागचा होता त्याच्यामध्ये ॲडिशन झालेलं आहे आणि 2206 मेगावॅट वीज निर्मिती महाराष्ट्रामध्ये केली जाते बघा. बऱ्यापैकी आपल्याला महाराष्ट्रामधील वीज निर्मितीचा प्रकार कसा कसा आहे तो आपल्याला इथं समजलेला आहे बघा. आता विजेचा दरडोई वापर जो आहे सर्वात जास्त कुठे कुठे केला जातो हा एक क्वेश्चन बघा विचारलेला जातो. सगळ्यात जास्त जी इलेक्ट्रिसिटी जी आहे या इलेक्ट्रिसिटीचा वापर जो आहे 1 नंबरला इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये केला जातो बघा. इंडस्ट्रियल सेक्टर जो आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त काय केला जातो तर इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. 2 नंबरला जे आहे ते ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये केला जातो. ॲग्री सेक्टरमध्ये 2 नंबरला इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. आणि 3 नंबरला जे आहे ते डोमेस्टिक याचा काय आहे तर आपल्या घरगुती वापरामधली जी वीज आहे ती 3 नंबरला आहे. आणि 4 नंबरला जे आहे ते कॉमर्स म्हणजेच वाणिज्य संदर्भातले जे काही उद्योगधंदे वगैरे असतील वाणिज्यिक क्षेत्रामध्ये या इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. थोडा हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. औद्योगिक क्षेत्र 1 नंबरला, 2 नंबरला शेती आहे, 3 नंबरला घर आहे आणि 4 नंबरला काय आहे तर वाणिज्य क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो बघा. ठीक आहे. आता सर्वात जास्त बघा इथं जी वीज निर्मितीची राज्य वगैरे आपण आहे ते बऱ्यापैकी बघितलेली आहेत. पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्माण करणारं राज्य कोणतं आहे तर तमिळनाडू आहे. तमिळनाडूमध्ये पवन ऊर्जेची सर्वात जास्त निर्मिती केली जाते. वाटल्यास 1 नंबरला तमिळनाडू आहे पवन ऊर्जेच्या बाबतीमध्ये. 2 नंबरला गुजरात आहे. गुजरातमध्ये पवन ऊर्जा आहेत. पवन ऊर्जाची बघा पवनचक्क्या वगैरे खूप मोठ्या प्रमाणात. 3 नंबरला महाराष्ट्र आहे बघा. ओके. 4 नंबरला कर्नाटका आहे. आणि 5th नंबरला जे आहे ते कोणतं राज्य आहे ते आहे राजस्थान. ओके. पवन ऊर्जेच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये मी म्हटलेलं आहे. आणि मगाशी जे बघितलं होतं ते आपण सोलार एनर्जीच्या बाबतीमध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे. तर हे झालं ऊर्जा क्षेत्रामधील म्हणजे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भातले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत की जे परीक्षाभिमुख आहेत, परीक्षेला विचारले जाऊ शकतात, तर त्याच्या संदर्भातले हे मुद्दे आहेत. आता आपण महाराष्ट्रातील थोडे उद्योगधंदे बघू की जे परीक्षाभिमुख आहेत, ज्याच्यातून प्रश्न निघू शकतात ते उद्योगधंदे आपण बघणार आहोत बघा. महाराष्ट्रातील उद्योगधंदे. आता पहिला उद्योगधंदा बघितला तर कापड उद्योग येत आहे बघा. कापड उद्योग. तर कापड उद्योगाच्या बाबतीमध्ये काय फॅक्ट्स देण्यात आलेले आहेत बघा. एक म्हणजे कापड उद्योगाची जी सुरुवात जी आहे बऱ्यापैकी भरभराट जी झाली होती ती मुंबईपासून झाली होती बघा. कारण मुंबई जे आहे ते कापड उद्योगासाठी काय आहे तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण असणारं काय तर सेंटर आहे. त्यामुळेच मुंबईमधून सुरुवात झालेली होती बघा. आता हे चांगलं म्हणण्याचं कारण काय बघा, मुंबईमध्ये जे हवामान आहे ते दमट प्रकारचं हवामान आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये वाहतूक सुविधा पण चांगली आहे आणि वाहतूक सुविधा पण इम्पॉर्टंट असते बघा. वाहतूक सुविधा चांगली आहे. त्याच्यानंतर बाजारपेठ पण आहे बघा. बाजारपेठ पण आहे. जे कामगार आहे, वर्कर जे आहे ते मुंबईमध्ये इझिली अवेलेबल होत होते बघा. आणि जे इन्व्हेस्टर जे आहेत ना, ज्यांना इन्व्हेस्ट करायचे होते बघा, तर इन्व्हेस्टर पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळेच बघा मुंबईमध्ये कापड उद्योगाची भरभराट झालेली होती बघा भारतामध्ये. आता मुंबईमधला जो पहिला ह्याचा कापड संदर्भातला जो कापड गिरणीचा कारखाना जो होता किंवा कापड गिरणी पहिली जी होती ती 1854 मध्ये, बॅक्युरेट म्हटलं तर 7 जुलै 1854 मध्ये बघा कापड गिरणीची स्थापना करण्यात आली. म्हणजे पहिल्यांदा कापड गिरणी या मुंबईमध्ये चालू झालेली होती बघा. द बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग मिल्स असं म्हटलं जात होतं बघा. द बॉम्बे स्पिनिंग अँड वेव्हिंग मिल असं त्याचं नाव होतं बघा. कोणाच्या मार्फत हे चालू करण्यात आले होते, जे कावसजी नानाभाई दावर यांच्या मार्फत चालू केले होते. कावसजी नानाभाई दावर
तर यांच्या मार्फत चालू करण्यात आलेली पहिली भारतातील मुंबईमधील कापड गिरण होती बघा. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाराष्ट्रामधील पहिली सहकारी सूतगिरण कुठे चालू करण्यात आली होती, तर महाराष्ट्रामध्ये पहिली सहकारी सूतगिरण इचलकरंजीमध्ये चालू करण्यात आली होती. इथं लिहितो बघा, महाराष्ट्र फर्स्ट सहकारी सूतगिरण कुठे चालू केली होती, तर इचलकरंजी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये. महाराष्ट्राचं मँचेस्टर पण म्हटलं जातं बघा. महाराष्ट्राचं मँचेस्टर जे आहे हे इचलकरंजीला बोललं जातं बघा. आता जगाच्या राहून द्या, आपण देशाच्या तुलनेमध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे कापड उत्पादन जे आहे 40% होत आहे. म्हणजे समजा भारतामध्ये एकूण कापड उत्पादन होतं त्याच्यातले 40% कापड उत्पादन एकट्या महाराष्ट्राचं आहे बघा. ओके, म्हणजे आपल्याला कळतंय का महाराष्ट्र कापड उद्योगामध्ये भारतात 1 नंबरला आहे, फर्स्ट नंबरला आहे बघा. आता महाराष्ट्रामधील आपण थोडक्यात माहिती बघितली की महाराष्ट्रामधील इचलकरंजी जे आहे ते महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं. तसं जर भारताचं मँचेस्टर बघायचं असेल, भारताचे मँचेस्टर म्हणायचं असेल कशाला म्हटलं जातं, तर अहमदाबादला म्हटलं जातं. अहमदाबाद हे जे आहे ते भारताचे मँचेस्टर याला म्हटलं जातं बघा. आता महाराष्ट्रामध्ये बघा कोणत्या कोणत्या ठिकाणी कापड गिरणीचे काय केले तर वितरण करण्यात आले. थोडक्यात नकाशाच्या आधारावरती आपण बघू की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कापड गिरणी आहेत. इथे बघा हा नकाशा आपल्या समोर आलेला आहे. आता नकाशाच्या आधारावरती बघायचं म्हणलं तर आपण थोडं मी म्हणेल की थोडं विभागवार जाऊ आपण, म्हणजे प्रादेशिक विभागाच्या आधारावरती जाऊ बघा. म्हटलंच आपण ब्लँक नकाशा घेऊ बघा. प्रादेशिक विभागाच्या आधारावरती हा आपला कोकण विभाग आहे, मी म्हणेल कोकण विभाग इकडचा घेतला मी. ओके, तर कोकण विभागामध्ये मुंबई असेल, मुंबई आणि ठाणे दोन्ही एकत्रित केलं बघा. मुंबई आणि ठाणे ह्या दोघांना विचारात घेतलं तर या ठिकाणी बघा भिवंडी उल्हासनगर जे आहे, भिवंडी अँड उल्हासनगर जे आहे, उल्हासनगर, तर या ठिकाणी कापड मिल म्हणजेच कापड उद्योगाचं वितरण खूप चांगल्या प्रकारे आहे. मुंबई ठाण्यामधील भिवंडी आणि उल्हासनगर. तर त्याच्यानंतर आपण थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये खाली आलो बघा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या ठिकाणी आलो. कोल्हापूर म्हणजे कुठं आलं बघा, या ठिकाणी कोल्हापूर आलेलं आहे. तर कोल्हापूरच्या वाटल्यास मी नकाशा घेतो नाही तर तुम्हाला कळायच नाहीये कुठं काय आहे ते. कोल्हापूरमध्ये आलो. इथे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमध्ये कोणतं ठिकाण आहे तर इचलकरंजी वडगाव. कोल्हापूरमधील इचलकरंजी आणि वडगाव ह्या 2 ठिकाणी कापड उद्योग आहेत बघा. ठीक आहे, नंतर आहेच मग सोलापूर आहे. सांगली जिल्ह्यामध्ये बघा कुठे कुठे आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये मिरज आहे, विटा आहे, माधवनगर आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज विटा माधवनगर येत आहे बघा सांगली जिल्ह्यामधलं. नंतर सातारा जिल्ह्यामध्ये आहे ते कराड आहे बघा, कराड. ठीक आहे, तर या ठिकाणी काय आहे तर कापड उद्योग चांगल्या प्रकारे असा प्रशस्त पसरलेला आहे. ते जर आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमधील येवला आणि त्याचबरोबर मालेगाव जे आहे, नाशिकमधील मालेगाव या ठिकाणी पण कापड उद्योग काय तर चांगल्या प्रकारे पसरलेला आहे. नंतर आहेच मग अहमदनगर आहे, नंतर धुळे आहे, त्याचबरोबर जळगावमध्ये पण काय आहे तर कापड उद्योग पसरलेला आहे उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. आपण थोडं जर मराठवाड्याचा भाग बघितला याच्यामध्ये औरंगाबाद, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, त्याचबरोबर नांदेड, लातूर, उस्मानाबाद जे आहे तर या जिल्ह्यामध्ये पण काय पसरलेलं तर कापड उद्योगाचं वितरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. विदर्भात बघितलं इकडच्या साईडला, विदर्भामध्ये आपण आलो तर विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या मध्ये येतोय बघा. एक नागपूर आहे, वर्धा आहे, त्याच्यानंतर अमरावती जो विभाग आहे अमरावती मध्ये पण चांगल्या प्रकारे आणि अकोला जो आहे या ठिकाणी कापड उद्योग चांगल्या प्रकारे पसरलेला आहे बघा. आता जर आपण पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कापड उद्योगामध्ये अग्रेसर असणारी राज्य कोणते आहेत, कापड उद्योग अग्रेसर राज्य लिहितो बघा. कापड कुठली राज्य आहेत, 1 नंबरला जे आहे ते कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे बघा. 1 नंबरला महाराष्ट्र, 2 नंबरला आहे गुजरात आहे, 2 नंबरला गुजरात, 3 नंबरला जे राज्य येत आहे ते तमिळनाडू येत आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय, लक्षात राहते तुमच्या, शॉर्ट फॉर्म मध्ये पण लक्षात राहते. 4 नंबरला जे आहे ते उत्तर प्रदेश आहे, 5 नंबरला जे आहे ते कर्नाटक आहे. तर ही जी काय 5 राज्य आहेत सिक्वेन्स वाईज कापड उद्योगांच्या मध्ये काय तर अग्रेसर
आहेत बघा. हे झालं कापड उद्योगाच्या बाबतीमध्ये. आता थोडं आपण शुगर इंडस्ट्रीकडे जाऊ, साखर उद्योगाकडे जाऊ बघा. साखर उद्योग. आता साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये बघितलं तर साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये एकूण देशाच्या कारखाने जे देशामध्ये आहेत ना, त्यातले 36% कारखाने एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत, साखर कारखाने आहेत बघा. ठीक आहे. आणि आशिया खंडातील जो पहिला कारखाना जो होता, फर्स्ट आशिया खंडातील कारखाना महाराष्ट्रामधला आहे बघा, सहकारी कारखाना कुठला आहे तर प्रवरानगरचा, म्हणजेच अहमदनगरमधील प्रवरानगरचा कारखाना आहे बघा. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्फत चालू करण्यात आला होता. प्रवरानगरचा पहिला कारखाना होता बघा. फर्स्ट महाराष्ट्रामधील हा कारखाना आहे. विठ्ठलराव पाटील म्हणतो बघा, पाटील यांच्या मार्फत चालू करण्यात आलेला होता बघा. ठीक आहे. आणि आजच्या घडीला बघितलं तर भरपूर महाराष्ट्रामध्ये काय तर साखर कारखाने आहेत बघा. आता साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये साखरेचं उत्पादन जे महाराष्ट्रामधील जिल्ह्यांच्या मार्फत केलं जातं, तर थोडे आपण जिल्हे पण बघू बघा. कोणत्या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन सगळ्यात जास्त केलं जात आहे बघा. 1 नंबरला साखरेचं उत्पादन करणारा जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर. 1 नंबरला साखरेचं उत्पादन करणारा जिल्हा आहे. नियर अबाउट एकूण जी राज्यातील साखर उत्पादन केली जाते त्याच्यातील 41% साखर या अहमदनगर जिल्ह्यामधून उत्पादन केली जाते. आणि देशातील एकूण उत्पादनाच्या 10% साखर उत्पादने एकट्या अहमदनगर जिल्ह्यातून होते बघा. देशातील 10% आणि महाराष्ट्र राज्यातील 41% साखरेचं उत्पादन या अहमदनगरमध्ये होतं. आता इथं बघा गोदावरी प्रवरा नदीचं खोरं आहे, त्यामुळे इथं काय आहे तर पाणी पण मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असल्यामुळे ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये इथं घेतलं जातं. हे झालं नगरच्या बाबतीमध्ये. 2 नंबरला जर आपण जिल्हा घेतला तर दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण साखरेचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. 2nd नंबरचा महाराष्ट्रामधला जिल्हा आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामधले बघा हातकलंगडे असेल, त्याचबरोबर शिरोळ असेल, कागल, शाहूनगर, करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज, चंदगड, तर या ठिकाणी काय तर साखर कारखाने आहेत बघा. आता नद्या कुठल्या आहेत तर पंचगंगा नदी आहे, दूधगंगा आहे, वेदगंगा नदी आहे. त्यामुळे इथल्या साखर कारखान्यांना जे काही ऊसाचं उत्पादन घ्यायला लागतं, ते ऊसासाठी जी साखर लागते ना, ऊसासाठी जे पाणी लागतं, साखर नाहीये, ऊसासाठी जे पाणी लागतं ते त्या पाण्याचे प्रमाण इथं मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असल्यामुळे इथं उत्पादन चांगलं होतं. ठीक आहे. नंतर तिसरा जो जिल्हा आहे मी म्हणेल की पुणे जिल्हा आहे बघा, 3rd नंबरचा. पुणे जिल्ह्यामध्ये बघा इंदापूर असेल, शरद पवार यांचं इंदापूर असेल, भवानी सागर असेल, शिवनगर असेल, सोमेश्वर नगर असेल, मधुकर नगर असेल, अनंतनगर असेल. तर ही जी नगरं आहेत सगळी, तर या पुणे जिल्ह्यामधील काय तर ऊसाचं उत्पादन चांगलं होतं बघा. आणि त्याच्यातून साखरेचं उत्पादन पण चांगलं होतं बघा. त्यात भीमा नदी, नीरा, मुळा, मुठा, घोड नदी ज्या आहेत, या नद्यांच्यामुळे ऊसाच्या लागवडीसाठी पाणी मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे पुणेमध्ये पण चांगलं उत्पादन होते. नंतर मी म्हणेल नाशिक जिल्हा घेतला. नाशिक जिल्ह्यामध्ये पण बघा कुठले तर निफाड, पिंपळसर असेल, हिरेनगर, मातेरनगर असेल, तर या ठिकाणी पण साखर कारखाने आहेत. आणि गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यामधून सुरुवातच होते बघा गोदावरी नदीची, तर त्यामुळे इथं काय आहे तर ऊसाची लागवड पण चांगल्या प्रकारे करण्यासाठी वातावरण आहे. नंतर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये बघा फलटण आहे, भुईंज आहे, दौलतनगर आहे, यशवंतनगर आहे, शेंद्रे आहे, चिमणगाव आहे. तर कृष्णा आणि कोयना नद्या या ठिकाणावरून वाहत असल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पण काय आहे तर ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. सांगली जिल्हा पण मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये आघाडीवरती आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी पण काय आहे तर साखरेचं उत्पादन चांगलं होतं बघा. सांगली जिल्ह्यामधील महादेवनगर, जत असेल, तासगाव, आटपाडी, साखराळे आहे बघा इस्लामपूर जवळचं, वाळवा आहे, इस्लामपूर आहे, शिराळा आहे, 32 शिराळा, कौंटे महाकाळ आहे. तर या ठिकाणी काय तर कृष्णा, वारणा, येरळा, मान नदी, या नद्या वाहत असल्यामुळे इथं काय केलं जाते तर चांगल्या प्रकारे एक प्रकारे साखरेचं उत्पादन पण चांगलं होतंय आणि ऊसाचं उत्पादन पण या ठिकाणी काय होतं तर चांगल्या प्रकारे होत आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे तो सोलापूर जिल्हा घेतला आपण. सोलापूर जिल्हा म्हणजे तुमच्या लक्षात येते का, पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात बघा उत्तर महाराष्ट्रामध्येच साखर कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा सदाशिवनगर असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये सदाशिवनगर असेल, त्याचबरोबर माळीनगर असेल, यशवंतनगर आहे, कुमटे, टाकळी आहे, शेलगाव आहे, तुळशीदास नगर आहे. तर या ठिकाणी सोलापूरमध्ये बघा भीमा नदी आणि सीना नदी वाहत्या, त्यामुळे ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे ऊसाचं उत्पादन चांगलं होत असणार आहे आणि त्यामुळे साखरेचं उत्पादन पण इथं चांगलं आहे.
मग आहेत बाकीचे जे इतर जिल्हे आहेत त्या इतर जिल्ह्यांच्या मध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये साखरेचं उत्पादन घेतलं जात आहे. पण जे मेन जिल्हे मी सांगितले पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये पसरलेले आहेत बघा, आणि तिथली जी ठिकाणं आहेत पण ती पण ठिकाणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ठीक आहे, राहिलेला जो पार्ट आहे पण तो काय करू नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.